नमस्कार ATV भारत. या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाची वार्ता जेवढी आम्हाला कळाली तर आम्ही सगळेच अस्वस्थ झालो. मराठा स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी दत्ताजीराव देसाई शोक तो व्यक्त केलाच. आमच्या भावना आम्ही अनेक ठिकाणी व्यक्त केल्या, पण काँग्रेसला तर हा प्रचंड धक्का आहे. निर्वातपणे हे सत्य आहे, पण मनमोहन सिंग या देशाचे अर्थतज्ञ, जागतिक अर्थतज्ञ, एक माजी गव्हर्नर, यशस्वी पंतप्रधान, या लोकशाहीला खऱ्या अर्थानं देशाचा रंगरूप आकार जर कुणी आणला असेल, पडत्या काळामध्ये विस्कटलेली घडी देशाची आर्थिक स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर स्वर्गीय मनमोहन सिंगजींनी केला. मृदू स्वभावाचे, मुत्सदी, कर्तबगार, दूरदृष्टी असणारे, प्रचंड कामाचा व्याप सांभाळणारे, पण कधीही कोणावर चिडचिड न करता, अतिशय विद्वान, प्रगल्भ बुद्धिमत्ता, पण स्वतःच्या बुद्धिमत्तेचा कधीही गर्व न मानणारे, अहंकाराचा वारा प्रचंड मोठ्या पदावर बसताना सुद्धा 10 वर्षामध्ये कधी अहंकाराचा वारा त्यांना शिवला नाही. मग गव्हर्नर म्हणून असताना असेल, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून घेत असताना असेल, किंवा या देशाचे पंतप्रधान पद सांभाळताना असेल, कधीही राष्ट्रीय हिताच्या पलीकडचा विचार त्यांना शिवला नाही. असा एक महान द्रष्टा नेता भारताच्या भूमीमध्ये निर्माण झाला. हा तुमचा माझा स्वाभिमान आहे, तुमचा माझा अभिमान आहे. जसे अब्दुल कलाम स्वर्गीय माजी राष्ट्रपती होऊन गेले, तसेच मनमोहन सिंगजी होऊन गेले, पण अजरामर नाव त्यांचं राहील. नेता कसा असावा, नेतृत्व कसं असावं, कुणासाठी असावं, काय म्हणून असावं, कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं आणि काय म्हणून जगायचं याची प्रेरणा जर कुणाकडून घ्यायची असेल तर माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजी यांच्या विचारधारेतून, त्यांच्या जीवन प्रवासातून, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून दैदीप्यमान यश मिळालं असताना सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर होते आणि सुजलाम सुफलाम ही भूमी बनवायसाठी जे जे दिव्य करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि या देशाला अडचणीच्या काळात अतिशय मौल्यवान वेळ देऊन स्वतः मूल्याधिष्ठित जीवन जगले. आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांनंतर, वसंतदादा पाटलांच्या नंतर, स्वर्गीय इंदिराजींच्या नंतर, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर, लालबहादूर शास्त्रींच्या नंतर जे जे गुणी पंतप्रधान या देशाचे झाले, त्यांच्यानंतर मनमोहन सिंगजी हे असे अवलिया होते. हिंदुस्थान संपला, भारत संपला, आर्थिक डबघाईला आला, असं सगळ्या जगभर प्रतिमा निर्माण झाली होती. अशा अवस्थेमध्ये देशाला संकट काळातून बाहेर काढण्याचे काम मनमोहन सिंगजी आपल्या कर्तृत्वानं, आपल्या नेतृत्वानं, अमोघ व्यासंगी नेता, अभ्यासू, कल्पकता असणारा, चातुर्य असणारा, दूरदृष्टी असणारा, अजातशत्रू, कधी कुणाबद्दल आकस न बाळगणारा आणि एका उच्च पदावर बसल्यानंतर उच्च विचारधारा रक्तांच्या धमनीमध्ये जतन करणारा, संवर्धन करणारा आणि प्रत्येक श्वास हा देशासाठी अर्पण करणारा, असं उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे मनमोहन सिंगजी मी अनेक वेळा पाहिले. त्यांची विचारधारा ऐकली, त्यांना अनेक वेळा भेटण्याचा योग आला. पण प्रचंड ताकद असणारा हा नेता कधीही अहंकाराचा वारा शिवू दिला नाही. आणि मग देशामध्ये अशी जी कर्तबगार मंडळी आहेत, हाताच्या बोटावर मापणारी, ज्यांनी देशाला अधोगतीपासून प्रगतीच्या वाटेनं नेलं आणि आपल्या आयुष्याचा
प्रत्येक क्षण, मोलाचा क्षण देशासाठी समर्पित केला. त्या समर्पित नेत्यापैकी मनमोहन सिंगजी एक होते. आणि म्हणून या देशातलं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ त्यांना मिळालं. पण त्या पदावर बसल्यानंतर देशाची शान म्हणून जगभर ते वावरले. कधीही भ्रष्टाचाराचा लवलेश त्यांच्या वाट्याला आला नाही आणि कुणी त्यांना चिकटवण्याचा प्रयत्न केला नाही. कितीही कोणी ओरड केली तरी मनमोहन सिंगांची जोड होणार नाही. या देशाला अतिशय उंचीवर पडत्या काळामध्ये सावरण्याचा प्रयत्न करून, स्टेबल करून अतिशय उंचीवर नेण्याचा प्रयत्न मनमोहन सिंगजींनी केला. आणि म्हणून पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, अर्थमंत्री म्हणून केलेलं काम असेल, विविध पदावर जिथं जिथं काम केलं तिथं त्यांनी स्वतःचा इतिहास घडवला. सुवर्ण अक्षराने त्याची नोंद करता येईल अशा पद्धतीचं केला. एक संयमी, दमदार, हुशार पंतप्रधान म्हणून जगभर त्यांचा लौकिक झाला. इतिहास घडवला त्याने आपल्या कृतीतून, आपल्या विचारातून. आणि अशा पंतप्रधानांना मरणोत्तर भारतरत्न म्हणून त्यांना घोषित केलं पाहिजे, अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय मोदीजी या देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना मी विनंती करतोय की मनमोहन सिंगना भारतरत्न पुरस्कार म्हणून द्यावा, मरणोत्तर जाहीर करावा, अशी या निमित्तानं मी विनंती करतोय. कारण असा नेता परत होणार नाही. देशाला एका विशिष्ट उंचीवर, विशिष्ट याच्यावर आपल्या कर्तृत्वानं नेलं आणि देशामध्ये एक सुंदर काम करून स्वतःचा असा इतिहास घडवला. अशा नेत्याला विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.